नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी, पोलीस भरती, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेले सामान्य ज्ञान भाग 2 पाहणार आहोत. अतिसंभाव्य प्रश्नमालिका या शृंखलामध्ये आपण भाग 1 पाहिला नसेल तर ते देखील पहा, जेणेकरून येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त असलेले हे सामान्य ज्ञानचा क्लास आहे. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजच्या सामान्य ज्ञान भाग 2 या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि पहिला प्रश्न आहे की लोकहितवादी हे मासिक कोणी सुरू केलेले आहे. खालील 4 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की लोकहितवादी हे मासिक कोणी सुरू केलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहू की लोकहितवादी हे मासिक 19व्या शतकात महाराष्ट्रात सामाजिक बौद्धिक जागृती घडवणाऱ्या चळवळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान असलेले एक मासिक आहे. आणि हे मासिक गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने हे सुरू केलेले आहे. हे देखील आपल्याला माहिती पाहायला मिळते. त्याचबरोबर हे मासिक कधी सुरू झालं तर 1848मध्ये हे मासिक सुरू झालेले आहे. त्याचबरोबर हे मासिक ज्ञानोदय या मासिकामधून शृंखला लेख, जे की गोपाळ हरी देशमुख यांनी ज्ञानोदय या मासिकामधून शृंखला लेख लिहिण्यास सुरुवात केली. आणि या लेखाला गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने हे लेख लिहिली आणि त्यामध्ये 22 निबंध लिहिले. आणि त्या विषयामध्ये तर कोणत्या विषयावर त्यांनी हे 22 लेख किंवा निबंध लिहिली तर अस्पृश्यता, जातीयता, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, स्वराज्य आणि सामाजिक सुधारणा यावर प्रखर भाषेमध्ये हे लेख लिहिण्यात आली होती. आणि त्यापासूनच लोकहितवादी या टोपण नावाने देखील ते प्रसिद्ध झाले. तर आपल्याला माहीत आहे की लोकहितवादी हे मासिक कोणाचे आहे तर गोपाळ हरी देशमुख, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. आपल्याला सरळ परीक्षेमध्ये एखाद्या संस्था, संघटना आणि वृत्तपत्र याविषयीची इसवी सन किंवा स्थापन वर्ष देखील विचारलं जाऊ शकते. त्यामुळे गदर पार्टीची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली हे आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 1913मध्ये गदर पार्टीची स्थापना झाली. आता गदर पार्टीची विषयीची आपण सविस्तर माहिती पाहू की गदर पार्टी ही कधी स्थापन झाली तर 21 एप्रिल 1913 रोजी या पार्टीची स्थापना झाली. आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे युगांतर आश्रम या ठिकाणी गदर पार्टीची स्थापना झाली. आणि गदर पार्टीचा मुख्य उद्दिष्ट काय होता तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती घडवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे गदर पार्टीचे मुख्य उद्देश होता. आणि ह्या चळवळीमध्ये मुख्य प्रमुख नेते कोण होते तर लाला हरदयाल यांच्या विचाराने ही संघटना प्रेरित होती. त्यानंतर अन्य देखील प्रमुख होते, म्हणजे त्यामध्ये सोहमसिंग भाकना, पंडित काजीराम, तारकनाथ दास, भगवान सिंग, रामचंद्र भारती, किशन सिंग इत्यादी क्रांतिकारी संघटना ही जी असल्यामुळे इत्यादी क्रांतिकारी नेत्यांचा यामध्ये सहभाग होता. त्यामुळे गदर पार्टीचे आपल्याला परीक्षेला विचारलं तर कधी स्थापना झाली तर 1913, 21 एप्रिल 1913. कुठे झाली तर अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को, हे जे की कॅलिफोर्नियामध्ये आहे. हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुना असोसिएशनची स्थापना कधी झाली. आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत 4. त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की पुना असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 महादेव गोविंद रानडे यांनी पुना असोसिएशनची स्थापना केली. आणि याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहू.
पुणा असोसिएशन, त्यालाच पुणे सार्वजनिक सभा हे देखील या नावाने देखील ती प्रसिद्ध आहे. ते म्हणजे 1867मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि ही एक महत्त्वाची राजकीय संस्था होती. याची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संघटना स्थापन करण्यात आली. म्हणजे गोविंदराव जोशी, M.G. रानडे, S.K. बापट आणि भाऊदाजी इत्यादी लोकांच्या सहभागातून ही संस्था स्थापन झाली. आणि एखादी संस्था संघटना स्थापन करण्यामागे काही एक मोटिव्ह असतो आणि उद्देश असतो, आणि त्या मागचा जे पुणा असोसिएशनची जी स्थापना आहे आणि त्यामागचा उद्देश होता की लोकांच्या समस्या ह्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचणे, सामान्य जनतेच्या हक्काचे आणि हिताची बाजू ही सरकार दरबारी मांडणे, त्याचबरोबर शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा यांचा पाठपुरावा करणे या मुख्य उद्देश ही पुणा असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून महादेव गोविंद रानडे यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? आपल्याला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? तर ॲक्च्युअल तारीख होती 24 सप्टेंबर 1932. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू. 1932मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करण्यात आला आणि या जातीय निवाड्याच्या माध्यमातून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही मंजूर करण्यात आली. आणि याचा परिणाम असा झाला की महात्मा गांधींनी पुणे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले, जे की त्यांना असे वाटत होते की अस्पृश्य समाजाला जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाला किंवा त्यांना असे वेगळं सपरेट असे काही वेगळं मिळालं तर हा समाज हा हिंदू समाजापासून विभक्त होईल. या भीतीतून महात्मा गांधींनी पुणे या ठिकाणी जे येरवडा कारागृहामध्ये असताना आमरण प्राणांतिक उपोषणाला बसले आणि त्याचा परिणाम असा झाला की पुणे करारामध्ये 24 सप्टेंबर 1932मध्ये गांधीजीचं आरोग्याचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागेवर त्यांना समाधानी मानावं लागलं. आणि त्यानंतर त्याचे जे परिणाम झाले, स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आला, दलितांना सामान्य हिंदू मतदारसंघातूनच आरक्षण मिळाले आणि ब्रिटिश भारतातील विधिमंडळात अनुसूचित जातींना 148 एवढ्या जागावरच समाधान मानावं लागलं. यातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो पुणे करार झाला त्याला येरवडा करार देखील म्हणून ओळखले जाते. ते कधी झाला तर 24 सप्टेंबर 1932मध्ये झाला. हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? आपल्याला सांगायचं आहे की द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू. तर आपल्याला माहीत आहे की या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला तर 1923मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. आणि हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे PhDसाठी हा थिसिस तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर पुढील काळामध्ये तो ग्रंथ स्वरूपामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय रुपयाची स्थिती, चलन व्यवस्था आणि त्यावर उपाययोजना, जे की ब्रिटिश भारतामध्ये रुपयाचं जे अवमूल्यन होत आहे याविषयीची समस्या सांगितलेली आहे. आणि याच ग्रंथातून एक सेंट्रलाइज बँक असावी ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथातून सांगली. आणि त्यानंतर 1935मध्ये भारतामध्ये RBIची स्थापना झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच ग्रंथाच्या माध्यमातून पुढे भारतामध्ये एक केंद्री जी बँक स्थापन झाली. त्या देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाचा, त्यांच्या विचाराचा, त्यांच्या लेखनाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1488मध्ये भारताच्या समुद्रमार्गाने
शोधासाठी निघणारा पहिला खलाशी कोण होता? तर आपल्याला सांगायचं आहे की इसवी सन 1488मध्ये भारताच्या समुद्रमार्गाने शोधासाठी निघणारा पहिला खलाशी कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बॅर्थोलोमो डायस. हा खलाशी 1488मध्ये भारताच्या समुद्री मार्गाचा शोध घेण्यासाठी निघाला होता. याविषयीची माहिती पाहू. हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या जे टोक असलेले केप ऑफ गुड होप येथेपर्यंत तो पोहोचला होता आणि याने जवळजवळ भारताकडे जाणारा युरोपातून भारताकडे जाणारा समुद्री मार्गाचा शोध लागला आणि वाटतच त्याची हत्या झाली. त्यामुळे तो भारतापर्यंत पोहोचू शकला नाही. पण त्याचा परिणाम पुढील काळामध्ये असा झाला की 1498मध्ये जो वास्को द गामा आहे त्याला इथपर्यंत कळालं होतं की केप ऑफ गुडला वळसा घालूनच आपल्याला भारतामध्ये येता येते. जो की 1488मध्ये जो बॅर्थोलोमो डायस आहे यांनी लावलेल्या शोधामुळे वास्को द गामाला भारतामध्ये येण्यास एक मुभा मिळाली आणि तो मार्ग जवळपास त्यांनी शोधलाच होता. हा देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इंडियन नॅशनल सोशल काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, न्यायमूर्ती रानडे यांनी इंडियन नॅशनल सोशल काँग्रेसची स्थापना केली. आणि याविषयीची माहिती पाहू की 1887मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी ही संस्था स्थापन केली आणि सामाजिक सुधारणा याला चालना देण्यासाठी आणि काँग्रेससारख्या राजकीय संघटनेच्या बरोबरीने सामाजिक प्रश्नावर विचारमंथन करणे या संस्थेचे प्रमुख उद्देश होता. हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर आपल्याला सांगायचे आहे की स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. हे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता म्हणजे सध्या आता जे पश्चिम बंगाल येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि वेदाचा गाढ अभ्यास होता आणि त्याविषयीची रुची होती. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्यांच्याकडून अध्यात्माचे खरे स्वरूप आत्मसात केले. त्यानंतर त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला आणि स्वामी विवेकानंद हे नाव धारण करून त्यांनी 1893मध्ये शिकागो येथे जागतिक धर्मसंसदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करताना दिलेले भाषण अतिशय सुप्रसिद्ध झाले आणि जगभरात त्यांची ओळख झाली आणि खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व भारताच्या बाहेर आणि भारताची जी वैदिक परंपरा आहे आणि अभ्यासपूर्ण माध्यमातून सर्वप्रथम जर कोणी मांडली असेल तर ते कोण आहेत? स्वामी विवेकानंद आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, 1453मध्ये तुर्कांनी रोमन साम्राज्यातील कोणते शहर जिंकून या प्रदेशातून जाणारा मार्ग बंद पाडला? तर तुर्कांनी 1453मध्ये कॉन्स्टँटिनोपल म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय झाले तर 1453मध्ये तुर्कांनी रोमन साम्राज्यातील हे कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकले आणि त्या प्रदेशातून जाणारा युरोपा आणि इतर देशाकडे पूर्व देशासोबत जो होणारा व्यापार तो रोम शासकांनी बंद पाडला म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे 1453मध्ये अंटोवन तुर्कांनी म्हणजे सध्याचं इस्तंबूल जे शहर आहे आणि या साम्राज्याचे मुख्य शहरापैकी एक आहे आणि ते शहर जिंकले आणि हे शहर युरोप आणि आशिया यांना जोडणाऱ्या एक व्यापारी मार्गावर वसलेले होते. त्यामुळे तुर्काच्या विजयामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना आशियाशी होणारा थेट व्यापार जो सागरी म्हणजे जमिनी माध्यमातून होणारा जो व्यापार होता तो बंद झाला. त्यामुळे नवीन समुद्री मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आणि हेच कारण पुढे महामार्ग
शोध मोहिमेला चालना देणारे ठरले. म्हणजे इतिहासामध्ये जे आपण पाहत असतो की क्रोनॉलॉजिकली घटना आपण अभ्यास करत असताना एखाद्या घटनेचा काय परिणाम हा इतिहासामध्ये होतो की 1453मध्ये जे तुर्कांनी जे आहे कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकलं आणि तिथून भूमध्य आशियाशी जो होणारा व्यापार हा बंद पडला. पण एखादा रस्ता बंद झाल्यामुळे व्यापार बंद होत नाही. तर ही शोध याच्यातून काय लक्षात येतं, शोध आणि गरज आणि भूमध्य आशियाला मधील जे व्यापारी आहेत त्यांना नवीन एखाद्या मार्गाची आवश्यकता होती आणि त्या गरजेतून नवीन जलमार्गाचे शोध झाले आणि त्यामुळे धाडसी खलासी निर्माण झाले. त्यानंतर आपण पाहिलं की बार्थोलोमेव डायस असेल, कोलंबस असेल, जसं की आपलं जे आलेलं आहे पोर्तुगीज व्यापारी वास्को द गामा यासारखे खलासी हे पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागले. कोणत्या घटनेमुळे तर 1453मध्ये ऑट्टोमन तुर्कांनी हे जे कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकले आणि युरोप आणि मध्य आशियाशी असणारा जो भूमध्य मार्ग होता बंद पडला आणि नवीन सागरी मार्गाचा शोध लागला. आणि याच्यातून आपल्या लक्षात येते की गरज ही शोधाची जननी असते आणि यामधून फार मोठ्या प्रमाणावर मध्य आशियाच नाही तर युरोपच नाही तर याचे दूरगामी परिणाम आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. 1453मध्ये जी घडलेली घटना आहे त्यानंतर भारतामध्ये वाढणाऱ्या व्यापारी खलासी आणि भारताकडे येण्याचा जो खलाशांचा जो ताप आहे आपल्याला यामधून या घटनेतून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की वास्को द गामा भारतात केव्हा आला, की आता जलमार्गाचा शोध लागल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या शोधासाठी निघणारे खलासी निर्माण झाले आणि त्यांच्या सर्वांना माहीत होते की भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याचा व्यापार, रेशीम, सुती कापड फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होते आणि तो कच्चा भाग व कच्चं सामान आपल्या देशात आणून फार मोठ्या किमतीमध्ये विकून नफा कमावता येईल या उद्देशाने हे खलासी व्यापारी भारताच्या शोधाच्या मोहिमेमध्ये निघाले. आणि त्यामधलाच वास्को द गामा एक आहे आणि तो भारतात कधी आला तर 1498मध्ये आला. आणि इथून आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे वेगळेच वळण आपल्याला पाहायला मिळते की वास्को द गामा 20 मे 1498मध्ये ते कुठं आला, कोझिकोड म्हणजे केरळच्या एक कालिकत बंदरामध्ये आला आणि तिथला जो राजा आहे झामोरिन याने त्याचं स्वागत केलं आणि फार मोठ्या त्याचा उत्साह केला. आणि त्यानंतर आधुनिक भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जे व्यापारी आले आणि मग भारतावर कसे अधीनस्थ झाले आणि इथल्याच लोकांना कशा प्रकारे गुलाम केले की 1453मध्ये जी घडलेली घटना आहे मध्य आशिया आणि युरोपमध्ये जाणारा भूमध्य सागरी मार्ग बंद पडला आणि नवीन जलमार्गाचा शोध लागला. भारताशी व्यापार करणे, नुसता नफा कमावणे या उद्देशाने आलेले हे पोर्तुगीज, नंतर डच, नंतर इंग्रज आणि इथले शासनकर्ते झाले. त्यामुळे इतिहास आपण पाहत असताना त्याची क्रोनॉलॉजी देखील माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आज आपण इथे थांबू. धन्यवाद. थँक्यू.